नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे की आता अनिकाचं स्वप्न असतं की ऋषीसोबत लग्न करायचं आणि इनामदाराची सून बनायचं. पण आता मात्र कमळी आणि प्राजूच्या हुशारीने अनिका मात्र इनामदाराची सून तर बनत नाही, पण कमळी मात्र आता इनामदाराची सून बनणार आहे. ते कशी आणि हे असं मालिकेमध्ये असा नवीन ट्विस्ट काय येणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता आपली लाडकी कमळी ऋषी इनामदार बनणार आहे. आता ते कशी आणि काय, लगेच आता कोणता या अनिका आणि कामिनीचा सत्याचा कसा स्पर्धाफाश ही कमळी करणार आहे, हे सर्व आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऋषी आणि कमळीचं लग्न खरंच होणार का, हे सुद्धा पहा. तेव्हा इकडे आता प्राजू ऋषीला रडताना बघत असते, कारण आता ऋषीचं लग्न अवघ्या एका दिवसावर आलेलं असतं. आता प्राजू जेव्हा ऋषीला प्रत्येक कार्यक्रमात बघत असते, तर ऋषीच्या फक्त डोळ्यात तिला अश्रू जाणवतात. तेव्हा मात्र आता बहीण भावाचं नातं वेगळंच असतं. तेव्हा आता बहिणीला मात्र भावाची खूप काळजी वाटते आणि ती लगेच नयनताराकडे जाते. तेव्हा नयनताराला बोलते की आई, खरंच तू माझा फक्त एक व्हिडिओ व्हायरल होण्याच्या धमकीपासून, त्या कामिनीच्या भीतीपोटी माझ्या ऋषी दादाचं आयुष्य तू उद्ध्वस्त करत आहे. मला आयुष्यभर खंत राहणार ग, की माझ्यामुळे माझ्या भावाचं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना मला नाही बघता येणार. आई, करू दे त्या कामिनीला जे वाटेल ना ते माझ्यासोबत करू दे, पण हे लग्न तू आताच्या आता त्या कामिनीला कॉल कर आणि मोडून टाक. तेव्हा मात्र नयनतारा बोलते की प्राजू, एक शब्दही बोलू नको. मला माहिती आहे ऋषीवर तुझं खूप प्रेम आहे आणि तुला तुझ्या भावाची काळजी आहे, पण असं काहीही बोलू नको, कारण जेव्हा त्याला माहिती पडणार की असं तू केलं तर तो कधीही तुला माफी मागणार नाही. जे मी करणार आहे, ऋषी करणार आहे, फक्त आणि फक्त तुझ्या काळजीपोटी करत आहे. तू यामध्ये नको पडू. बस, तुझी आई आहे ना, ही नयनतारा नक्कीच काहीतरी करणार. तेव्हा मात्र आता प्राजूला काय करावं कळत नाही. म्हणून आता सर्व लग्नाचे फंक्शन सोडून प्राजू सरळ आता कमळी आणि निगीकडे जाते. तेव्हा आता निगी अभ्यास करत असतात. तेव्हा मात्र आता कमळीला लगेच प्राजू हॉस्टेलवरती जाऊन मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा कमळी बोलते, काय झालं प्राजू, तू अशी का रडायला लागली आहे आणि काय प्रॉब्लेम काय आहे? अगं, तुझ्या भावाचं म्हणजे ऋषी सरांचं उद्या लग्न आहे ना, आणि तुला तिथं असायला हवं. आम्हीसुद्धा सकाळी लग्नाला येणारच होतो आणि तू चक्क आम्हाला भेटायला आली. त्यावर मात्र प्राजू आता रडतच घडलेला सर्व प्रकार सांगते, की कसं कामिनीने तिचा व्हिडिओ दाखवत आता नयनताराला ब्लॅकमेल केलेला आहे. म्हणूनच आता नयनताराने ऋषी आणि अनिकाचं लग्न ठरवलेलं आहे. आता हा सर्व प्रकार ऐकत मात्र कमळी आणि निगी चकित होऊन जातात. तेव्हा मात्र आता निगी बोलते की खरंच ना, ही कामिनी ना, मला ना हिच्यावर अगोदरपासून डाऊट होता. आता मात्र माझा डाऊट क्लिअर झाला. खरंच ही कामिनी ना कधीच चांगली बाई नाही, मला माहितीच होतं. त्यावर आता कमळी बोलते, निगे शांत राहा. आता आपल्याला या सर्वातून ऋषी सराला आपण कसं वाचवू शकतो ना, आपल्याला याचा विचार करायला हवा आणि नंतर आपण बाकीचा विचार करू. आता अन्नपूर्णा आजीला जेव्हा हे सत्य कळणार, त्या आजीसुद्धा आपल्या बाजूलाच बोलणार, कारण मला माहिती आहे अन्नपूर्णा आजी नेहमी सत्याची चाच भाग घेतात. तेव्हा मात्र आता प्राजू बोलते की कमळी, तुला ऋषी सरांची शपथ, तू काहीही कर, लागेल तर तू त्या अनिकाच्या जागी लग्न मंडपात बस, कारण तुझं माझ्या दादाचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुम्हा दोघांचं लग्न झालेलं पाहून मात्र मला आनंद होणार. पण ते काहीही झालं ना, तरी त्या अनिकाचं लग्न माझ्या दादाशी होता कामा नये. काहीही कर गं कमळी, काहीही कर, मी म्हणशील तसं तू करणार. बस मला त्या अनिकाशी माझ्या दादाचं लग्न होऊ देऊ नको. तेव्हा मात्र कमळी बोलते, अगं प्राजू शांत हो आणि कसलीही चिंता करू नको. आता मी सांगते त्या प्लॅनमध्ये आपण बंड्याला सुद्धा सहभागी करू, तेव्हाच आपण ऋषी सराचं आणि अनिकाचं लग्न मोडू शकतो. तेव्हा मात्र आता प्राजू आणि निगी बोलते, काय प्लॅन आहे? तेव्हा आता जेव्हा उद्या सकाळी लग्नाच्या दिवशी ऋषी आणि अनिकाच्या लग्नाच्या दिवशी जेव्हा अनिका पार्लरमध्ये जाणार ना, तेव्हा मात्र बंड्या आता अनिकाचा रस्ता चुकून ड्रायव्हर बनून दुसऱ्याकडे अनिकाला घेऊन जाणार आणि तो लग्नाचा 1 घंटा अगोदर प्राजू आणि निगी तुम्ही दोघी पोलीस कंप्लेंट करून या. म्हणजे जेव्हा पोलीस कंप्लेंट केले तेव्हा आपला अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि
मी लग्नाच्या दिवशी ऋषी सरांसोबत या सर्व विषयावर बोलून येतो. तेपर्यंत आता काय करायचं उद्या सकाळीच ठरवू. तर प्राजू आणि निगी लक्षात असू द्या, तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची आणि बंड्यालासुद्धा आपल्या प्लॅनमध्ये घेऊन आता आपल्याला अनिकाला किडनॅप करायचं आहे. तेव्हा मात्र आता हे दोघेही जण आता प्राजू आणि निगी पोलीस कंप्लेंट करण्यासाठी जातात. तर बंड्याला आता कमळीने खूप छान प्रकारे आता प्लॅन समजावून सांगितलेलं असतं की कसं पार्लरच्या बाहेरून आता त्याला अनिकाला किडनॅप करायचं असतं. तर आता बंड्यासुद्धा त्याच्या कामावरती लागलेला असतं. तर आता बंड्या जेव्हा अनिका लग्नाच्या 1 तास अगोदर आता पार्लरमधून ड्रायव्हर सोबत गाडीत बसायला जाते, तर ड्रायव्हरने आता काही पैसे देऊन बंड्यांनी चेंज केलेलं असतं. तर आता बंड्या हा अनिकाचा ड्रायव्हर बनलेला असतो. तर आता अनिकाला तो किडनॅप करतो. तर इकडे मात्र आता कमळी ऋषीशी बोलण्यासाठी जातो. तेवढ्यातच मात्र आता नयनतारा बोलते की कमळी, मी ऐकलं की प्राजू तुला काल संध्याकाळी भेटण्यासाठी आलेली आहे. प्राजू कुठं आहे? तेव्हा मात्र आता तू आताच लगेच सांग, नाही तर माझ्या एवढी वाईट बाई नसणार आहे. तेव्हा मात्र आता नयनताराला लगेच भीत सर्व घडलेला प्रकार आता नयनताराला कमळी सांगते. तेव्हा मात्र आता नयनतारा लगेच डोक्यावर हात देते. अगं, त्या कामिनीला थोडी जरी हे भनक लागली ना की तुम्ही मिळून हा प्लॅन केलेला आहे, तर ती लगेच 2 मिनिटाच्या आत तो व्हिडिओ व्हायरल करणार, तुला माहिती आहे ना. तर आता मात्र कमळी बोलते, हो मला माहिती आहे, पण मला प्राजूने ऋषी सराची शपथ दिलेली आहे की त्या दोघांचं लग्न होऊ देता कामा नाही. म्हणून मॅडम माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, म्हणून आता मी ऋषी सरांना सर्व काही सांगण्यासाठी चाललेली आहे. तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते की अनिका नाही ना, पण काही वेळासाठी जोपर्यंत हा प्रॉब्लेम मी सॉल्व करत नाही तोपर्यंत तू नवरी बनशील. तुला आता ऋषी शपथ देण्यासाठी तू हे सर्व पाऊल केलं ना, आता मी सुद्धा तुला ऋषीशी शपथ देतो की जोपर्यंत मी हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करत नाही आणि तुला लग्न मंडपातून थांब म्हणत नाही तोपर्यंत तू इकडे ऋषीशी लग्न करण्यास चेहरा झाकून लग्न करण्यासाठी जाशील. हेच तुझी पनिशमेंट असणार आहे, असं आता नयनतारा मोठ्या रागात सांगते. तर आता नाईलाजानं कमळीला सुद्धा तयार व्हावं लागतं आणि नवरीचा जो काही पोशाख नयनतारा तिला हातावरती देते तो आता तिला घालावा लागते. तर आता अनिकाच्या जागी आता कमळी मांडवामध्ये पोचलेली असते. तेव्हा मात्र आता नयनताराला इकडे काय करावं कळत नाही. तर आता नयनतारा लगेच इकडे प्राजूला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. कारण आता नयनताराला इकडे माहिती असतं की थोडी जरी मिस्टेक तिनं काही केली किंवा प्राजूबद्दल तिला काही माहिती पडलं तर आता मात्र ही रागिनी आणि कामिनी तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी एक क्षणसुद्धा लावणार नाही. म्हणून आता हे सर्व लग्न सोडून मात्र नयनतारासुद्धा त्या दोघींना शोधण्यासाठी गेलेली असते. तर इकडे मात्र आता ऋषीचा लग्नविधी चालू झालेले असतात. आता लग्न मंडपात लग्न संपण्याचा फक्त एक क्षण राहिलेला असतो, तो म्हणजे मंगलसूत्र घालणं. तर आता मात्र कमळीला काय करावं खरंच काही कळत नाही. पण आता नयनताराने ऋषी सराची शपथ दिल्यामुळे आणि जोपर्यंत नयनतारा हे म्हणजे कमळीला लग्नासाठी थांबू शकत नाही तोपर्यंत ती चेहरासुद्धा उघडू शकत नाही आणि ऋषीला काही सांगूसुद्धा शकत नाही. म्हणून आता नाईलाजानं ती डोळे मिटत आता अनिका समजून कमळीलाच ऋषी मंगलसूत्र घालतो. मात्र आता तेवढ्यातच तिथं पोलीस येतात आणि नयनतारासुद्धा येते. तर आता मात्र ऋषी आणि कमळीचं लग्न नाईलाजानं झालेलं असतं. तर आता तेव्हा नयनतारा तिथं येते आणि प्राजू निगी पोलीससुद्धा घेऊन येते. तेव्हा मात्र आता लगेच प्राजू आपल्या कामिनीच्या जबरदस्त अशी कानाखाली मारते. तेव्हा मात्र आता कामिनी बोलते की प्राजू काय झालं, असं माझ्या कानाखाली का मारतं? तेव्हा मात्र प्राजू बोलते की हे तुझ्या कानाखाली याच्यासाठी मारलं की आता हे सर्व लग्न मंडपात जमलेल्या लोकांनासुद्धा कळू दे की तू माझ्यासोबत काय केलं आणि माझ्या दादाचं आयुष्य तू उद्ध्वस्त कसं केलं. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते काय झालं प्राजू, काय असं अचानक तू लग्नामध्ये का गोंधळ घालते आणि तुमच्याच मर्जीने हे लग्न झालेलं आहे. तेव्हा प्राजू बोलते नाही, आमच्या मर्जीने काहीही झालेलं नाही आजी. माझा एक व्हिडिओ असा होता जो व्हायरल करण्याची धमकी या कामिनी आजीने माझ्या आईला दिलेली आहे आणि तो व्हिडिओ फक्त व्हायरल व्हावं नाही आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं नाही म्हणून फक्त आणि फक्त माझ्या आईने या लग्नाला होकार दिला. तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते की प्राजू काय बोलते, तू शांत हो. तेव्हा मात्र आता प्राजू ओरडतच बोलते आणि मी शांत नाही होणार आणि मला शांत
करू नको तू. तेव्हा आता तेवढ्यातच असं बोलत असताना तिथं अनिकासुद्धा पोचते. तर अनिका मात्र आता ऋषीच्या बाजू एक नवरीन बघता क्षणीसुद्धा चकित होते. तेव्हा आता कामिनी राजन अन्नपूर्णा बोलते, अनिका तू इथं, तर मग बाजूला कोण आहे? तेव्हा मात्र आता लगेच नयनताराने आता स्वतः जाऊन कमळीचा चेहरा उघडलेला असतो. सर्व मात्र आता कमळी आणि ऋषीचं लग्न पाहून चकित झालेलं असतं. पण आता ऋषीला मात्र कुठं ना कुठं आनंद झालेला असतो की कमळीच त्याची बायको आहे. कारण आता ऋषीला माहिती असतं की कमळीचं कुठं ना कुठं त्याच्यावरती प्रेम आहे. पण आता कमळीचं मात्र ऋषीवरती प्रेम नसते. पण नाईलाजानं आता या दोघांचं लग्न लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो मात्र आता कामिनीचं सर्वांसमोर भांडफोड झालेलं असतं. राजन अन्नपूर्णासुद्धा आता कामिनीच्या विरोधात गेलेले असतात. तेव्हा मात्र आता खूप जबरदस्त ट्विस्ट मालिकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर खरंच आता गौरी कमळीला त्या लग्नामध्ये ओळखणार का? आता खरंच नयनतारा नाईलाजानं कमळीला नवरी बनवून लग्न करण्यासाठी पाठवलेला निर्णय आता तिला बरोबर वाटणार का? हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपण मालिकेमध्ये लवकरच पाहणार आहोत. म्हणून असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजाननवाले.